लाव. तुम्ही बरे आहात ना? खरंच माई, उज्ज्वला ना अगदी मन कवडीच आहे बघा. हो ना, एवढ्या पैशात एखादा छोटासा ब्लॉक आला असता ओनरशिपचा. पण वहिनीने मात्र परत याच खोल्या घेतल्या. हो, पण ज्याने घेतल्या होत्या त्या आपल्याच माणसात आलोय मी. बरं वाटणारच, पण खरं सांगू, मला मात्र अपराध्यासारखं वाटतं. का? अगं तू आमच्यासाठी एवढं करतेस, पण आम्ही हाता बोलवून बसलोय. आम्ही तुझ्यासाठी काही करू शकत नाही, याचंच दुःख होतं. अहो असं कसं म्हणता अण्णा? मला तुमच्याकडून जे हवंय ना ते अगदी भरभरून मिळतंय, तेही न मागता. काय भरभरून दिलं ग आम्ही तुला? माई, तुमची माया, तुमचे आशीर्वाद याचं कशानं मोल होईल? रजनी हं? जरा हो. अण्णा, आपण आपल्या घरी परत आलात या दिवसाची आठवण म्हणून आम्ही एक भेट आणली. ती पाहून तुम्ही खुश व्हाल. होय? अशी कोणती वस्तू आणलीस? ही अण्णांना आवडणारी आराम खुर्ची. या अण्णा या. बसा बसा. वा वा. अरे राजेशने मला आणली होती ना, तशी आहे. तशी हो, हीच खुर्ची ती. रत्नाकरनं फ्लॅट मध्ये अडगळ होते म्हणून जुन्या बाजारात फुकलेली ती हीच खुर्ची. मिस्टर देशमुख, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सर बोलू नका. तुम्ही जाणून बुजून हा फ्रॉड केला. खरं तर आता या क्षणी आम्ही तुम्हाला पोलिसात देऊ शकतो, पण केवळ दयाबुद्धी म्हणून आम्ही तुम्हाला एक संधी देतो. 1 महिन्याच्या आत सर्व रकमेचा भरणा करा, नाहीतर तुमची पुढची मुलाखत पोलिसांची. सर हिअर आफ्टर यू आर सस्पेंडेड फॉर 1 month. ओके? अण्णा 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 थांबा, आधी मी जाऊ नका. अण्णा 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 आधी मी वाचून दाखवतो. नाही मी तुझ्या आधी येऊन पोहोचलोय. म्हणून तुम्ही माझ्या मॅटर खाली येणार मी होता. वाचणार. मला धाप लागले, मी वाचून दाखवतो. डान्सर फ्लोरा डायर्स खून प्रकरणी स्मगलरची मोठी टोळी सापडली. जुन्या खुनाचे गूढ उलगडले. 2 वर्षापासून स्मगलरच्या ज्या टोळीने खळबळ उडवून दिली होती तिचा मुख्य सूत्रधार एफ वस्की. एफ वस्की, आपला एफ वस्की. एफ वस्की आणि त्याचे साथीदार यांना अखेर पोलिसांनी मोठ्या हिकमतीने अटक करण्यात यश मिळवले आहे. सुमारे 70,000चा चोरटा मालही हस्तगत करण्यात आला आहे. लाखाचा. हा हा 70 लाखाचा चोरटा मालही हस्तगत करण्यात आला आहे. या बरोबरच खुनी इसम एफ विस्की, एफ वस्की या टोळीचा सूत्रधारच आहे. 2 वर्षापूर्वी या खुनाचा आरोप राजेश बळवंत देशमुख नावाच्या सुशिक्षित तरुणावर ठेवण्यात आला होता, पण त्याचा या खुनाशी काही संबंध नव्हता असं दिसून आलंय. अखेर माझा राजेश निर्दोष ठरला. चला चला, आटोबा लवकर, चला रे. हा, चला चला साहेब उठा. इकडे इकडे. हा इकडे. पद्मा, तू तर या लोकांना काही सांग, केवढं संकट कोसळलं हे. माफ करा हेमाबाई, जप्ती टास दिवाळखोरी या प्रकरणात आम्हाला नका गुंतव. ऐपत नव्हती तर सांगितलं होतं कोणी उधारीचं वैभव वाढवायला. पाटील साहेब, तुम्ही तरी प्लीज, मी अडचणीत आहे हो. यासाठी आम्हाला इथं बोलवलं? तसं नाही, पण डिस्गस्टिंग. रत्नाकर, आता वरचा देव देखील तुम्हाला आतून बाहेर नाही काढू शकेल. साला तुम्ही फ्रॉड केला. अरे कांतीभाई, आपण मित्र आहोत ना, वी आर फ्रेंड्स. त्याचा काय उपयोग? माफ करा मिस्टर रत्नाकर,
पण कुठं मित्र म्हणून आमचं नाव घेऊ नका. हा अहो या सोसायटीमध्ये आम्हाला काही पोझिशन आहे. हा म्हणजे चला कांतीबाई चला. कांतीभाई मिस्टर देशमुख, तुम्हाला बँकेची ही लास्ट वॉर्निंग आहे. पप्पा पप्पा हे लोक माझे दप्तर सुद्धा घेऊन जाणार का? खरंच म्हणता तुम्ही कोटणी साहेब? होय अण्णा, तुमच्या उज्ज्वलेला मागणी घालायला आलोय मी तुमच्याकडे. तुम्ही तिचे सासू सासरे नसून आई वडीलच आहात. हो खरंच आहे ते. तिचीच एक चिंता होती आम्हाला, आमच्या मागं आमच्या लेकीचं कसं होणार याची. पण देवालाच काळजी. आमचा अगदी पूर्ण आशीर्वाद आहे हो तुम्हा दोघांना. पुरी वेळेवर आलीस. हे कोटणी साहेब बघ काय म्हणतायत. अण्णा मी ऐकलंय सगळं. मग माफ करा कोटणी साहेब, तुमच्या भावना समजतात मला. तुमच्याबद्दल आदरही आहे माझ्या मनात, पण मला अतिशय अवघडल्यासारखं होत आहे तुमच्या मागणीला नकार देताना. अगं पण का पोरी, आमच्यात अजून किती दिवस गुंतून राहणार आहेस तू? अगं अजून किती आयुष्य जायचंय तुझं. पुरी तुझ्याकडे पाहिलं की भडभडून येतं ग. आम्हालाच अपराध्यासारखं वाटतं. नाही नाही अण्णा, मी पत्नी फक्त माझ्या राजेशचीच आहे. अहो त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत मी. त्यानं त्याच्या आठवणींनी माझं सगळं आयुष्य भरलंय आणि त्यात मी खूप खूप सुखी आहे. खरंच उज्ज्वला, तू फार मोठ्या मनाची आहेस. गॉड ब्लेस यू. येतो मी. पुरी मला सगळं समजलंय. रत्नाकर, माझ्याकडे होतं ते सगळं मी तुला दिलंय आणि आता तुम्ही माणुसकीची भाषा बोलता. अरे राजेशच्या वेळेला कुठे गेली ती तुमची माणुसकी? आता हे जे वैभव दिसतंय ना तुला, ते सगळं तुझ्या भावजेच आहे. तिचा कुठलाही अपराध नसताना तिला तुम्ही घराच्या बाहेर काढली तिचं. अरे कुठल्या तोंडानं तुमच्यासाठी शब्द टाकू मी तिच्याकडं? अण्णा मी तुमच्या पाया पडतो. काहीही उपयोग नाही. माझ्या पायाला बळ दिलंय ते माझ्या धाकट्या सुनेनं. हिंमत असेल तर जाऊन तिचे पाय धर. मी विचारून बघते उज्ज्वलेला. उज्ज्वला, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. माझ्याशी? मला ओळखता तुम्ही? म्हणजे कमालच करतेस. अगं माझ्या धाकट्या जावेला कशी विसरेन मी? शरम नाही वाटत आत्ता ही नाती सांगताना? हेमाताई, तुम्हीच मला निराधार अवस्थेत घराबाहेर काढलं होतं, आठवतं? चुकलं आमचं. नुसतं माझ्याच बाबतीत नाही, अण्णा मैना तुम्ही म्हातारपणी छळलत, लुबाडलत आणि बेवारशासारखं पांजरपोळात नेऊन सोडावं तसं वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. तेव्हा ही नाती लक्षात नव्हती राहिली. उज्ज्वला, आता आणखी कशाला लाजवतेस? आम्ही दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलो आणि तुझ्याकडे मदतीची याचना करायला आलो. का? तुमचे ते हायर सोसायटी फ्रेंड्स नाही मदत करणार? अशा वेळी कुणी उपयोगी पडतं का? म्हणून माझी आठवण झाली हो. नाही तसं नाही, पण हा आपल्या सगळ्यांचाच प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हे पहा मिसेस देशमुख, आमची ही उद्योग संस्था आहे, धर्मादाय संस्था नाही आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारी तर नाहीच नाही. आय एम सॉरी, मी तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. भाऊजीने इतक्यात सांगायलाच नको. 20,000 आत्ता भरूया, बाकीची अमाऊंट नंतर. घे बल्ला.
अण्णा हा गेले काही दिवस माझ्या मनात एक विचार येतो. कसला विचार? तुम्ही दोघं तीर्थयात्रेला जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन या, त्याची पूजा बांधा. म्हणजे अहो कितीतरी दिवस तुम्ही तीर्थयात्रेचे बेत करत होता, आता मात्र जाऊन या. तेवढाच बदल होईल आणि बरंही वाटेल. अण्णा हा. सुनबाई सांगते ते योग्यच आहे. अरे आमच्या नशिबात नाही, पण तू तरी वहिनीला घेऊन जाऊन ये. करतो विचार. आता विचार नको हो अण्णा, बेत पक्का करा. बरं का माई, इकडची अजिबात काळजी करू नका. ही तुमची ठेव अगदी जीवा पलीकडे सांभाळेल. अहो 1 महिन्याचा तर प्रश्न आहे काय ग. खरंच सांगते, इकडची अजिबात काळजी करू नका. पोरी, सगळ्यांची काळजी करतेस, पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष. अहो या यात्रेला सुद्धा आम्ही नको नको म्हणतोय तरी पाठवतीये. अगदी हट्टी आहे. तुमच्याकडे नाही करायचा तर कुणाकडे करायचा? चल, वेडी कुठली. खरं म्हणजे तुम्ही आहात म्हणून मी आहे. सगळं सांगितलंय तुला. हो. हा. आम्ही जातो, पण सांभाळ स्वतःला. हो.